सकाळी यांच्या विचारांना कारांना सर्वोच्च महाविकासिता मंडळ सांगितले त्यांच्या धर्मकाराचा चाप काढणं प्रमाण करतो अध्यक्ष डॉक्टर भीमराव देशमुख यांच्या विचारांना मंडळ कामना करतात आमचे प्रधानच्या त्यांच्या दुःखजींना यांचा प्रचार करतो कार्यक्रमाचे उद्घाटन आजोबाचे प्रायोगिक कार्यकर्ते तेव्हा शिवाजी मंगल कामना करतो आणि तसेच जिल्ह्याचे आणि तालुक्याचे कार्यकर्त्यांना मंगल कामना मी 10 दिवसामध्ये बुद्ध आणि धम्म यांचा भरपूर माहिती घेतलेली आहे. आमच्या शिवाजी गुरुजी यांनी आम्हाला मधुर आणि गोड असा मधुर वाणीतून बुद्ध धम्म संघ हे शिकवलेला आहे. अनेक पुढे चालून बुद्ध धम्म संघ यांच्या संस्थांनी संपर्क करून दूर तर जा फक्त माईक म्हणते माईक दूर तर जा या खंड विश्वाला शांतीचा समतेचा बंधुत्वाचा मार्ग देणारे व मानवाला दुःखमुक्तीचा महामंत्र देणारे करुणेचे महासागर त्रिलोकपाल तथागत भगवान सम्यक संबुद्ध ज्यांच्यामुळे आपल्याला सर्वश्रेष्ठ धम्म लाभला असे बुद्ध धम्माचे पुनरुत्थान भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार महामानव बोधिसत्व विश्वरत्न परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धम्मनायक राजाधिराज प्रियदर्शन चक्रवर्ती राजा सम्राट अशोक या महामानवांच्या आचार विचारांना आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये मी विनम्रपणे अभिवादन करतो. तसेच भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा जळगावच्या तालुक्याच्या अंतर्गत देशवंत बुद्धविहार अजिंठा हाऊसिंग सोसायटी या ठिकाणी श्रामणेर प्रवंचाभिषेक शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि या भारतीय बौद्ध महासभा जळगाव जिल्ह्याचे पूर्वचे अध्यक्ष आयुष्यमान वानखेडे गुरुजी यांची संपूर्ण कार्यकारिणी यांच्यासाठी मंगल कामना करतो. त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभा जळगाव तालुक्याचे अध्यक्ष आयुष्यमान राजेश गुरुजी यांच्याप्रती देखील मंगल कामना करतो. तसेच या श्रामणेर प्रवचन शिबिराच्या माध्यमातून आम्हाला प्रमुख उपाध्याय लाभलेले आमचे श्रामणेर संघाचे आमचे गुरु पूज्य भगवंत दीपंकरजी महाथिरे यांना माझा प्रणाम करा. त्याचप्रमाणे ज्यांनी आम्हा सर्व श्रामणेर शिबिरार्थ्यांची 10 दिवस सेवा केली असे सर्व श्रद्धावान श्रद्धासंपन्न बौद्ध उपासक आणि उपासिका यांच्याप्रती देखील मंगल कामना करतो. आणि माझ्या या ठिकाणी मनोगताला मी सुरुवात करतो. कारण अजून धम्माची आवड अजून लोकांना लावणे अपेक्षित आहे. बारे अजून लोकांना काही धम्म कळालेला नाही. कारण बऱ्याच ठिकाणी लोक जे व्हाईट ड्रेसमध्ये जे विकार असतात बौद्धाचार्य त्यांनाही लोक भंतेजी म्हणतात. मी म्हणजे 18 साक्षगंध विरुद्ध कार्यक्रम केला होता. उपासक जनातने केला होता. भीती संपन्न झाल्यानंतर त्या म्हणजे आमच्या आजी लागत होत्या नात्याने त्या माझ्या पाया पडत होत्या. म्हटलं आजी राहू द्या नाही फोडू नका मी बोलतो उपासका बंतेजींना वंदन करायचं असतं. आणि शिबिरात मला माहीत कसं म्हटलं मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी मी सुभाष सपकाळे गुरुजींना फोन लावला होता. गुरुजी प्रधान म्हणले होते या गुरुजी रॅलीमध्ये आले गप्पा गोष्टी झाल्या. त्यानंतर दिनापासून राजेश गुरुजी आले. गुरुजींनी सकाळी गुरुजींकडे विषय केला की बॉस रामदेव शिबिर भरवायचा आहे भाऊ. सुभाष सकाळी गुरुजी मला म्हणाले गुरुजी तुम्ही रामदेव शिबिराला बसून जा. त्यानंतर मी घरी गेलो. घरी आईवडिलांना विनंती केली. आईवडिलांनी मला रामदेव शिबिरामध्ये बसल्याने संमती दिली. त्यांच्याप्रती मी या ठिकाणी मंगल कामना
करतो. कारण या शिबिरामध्ये येताना प्रथमतः इथे प्रज्ञाशील पद्धतीने सांगितलेलं आहे. कारण गुरुजींनी सर्वांकडून मोबाईल जप्त केलेले होते. माझ्याकडे परत आपण माझा मोबाईल माझ्या वडिलांकडे दिलेला होता. कारण म्हणजे अशा वस्त्र परिधान केलं हे काही साधन आहे. एक पवित्र असा भगवान बुद्धांचं शिबिर आहे. कारण केवळ शिवाळे गुरुजींनी आम्हाला प्रशिक्षण देताना सांगितलेलं होतं. कारण या शिबिराचं महत्त्व इतकं श्रेष्ठ आहे. कारण की जो केंद्रीय शिक्षक जो गुरुजी असतो, कारण तोही तुम्हाला या ठिकाणी वर्णन करतो. कारण आणि मी या शिबिराचं म्हणजे माझ्यावर 10 दिवसामध्ये असा प्रभाव पडलेला आहे. कारण माझ्यातून ते म्हणजे मी आपण संताप करायचो, कारण विचार अधिक करायचो. कारण माझी ते विचार करण्याची क्षमता हे या सकाळच्या अनापानापासून कमी झालेली आहे. आणि जो राग संतापाने माझ्या मनातला म्हणजे तो कायमचा नष्ट झालेला आहे. पुढे चालून मी भारतीय बौद्ध महासभेचं भविष्यामध्ये मी बौद्धाचार्य झालो तर धम्मसंस्कार विधीचं कार्य करेल आणि बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करेल अशी मी या ठिकाणी आशा बाळगतो आणि इथेच थांबतो. नमो बुद्धाय, नमो धर्माय, नमो संताय.